नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या वीकच्या इम्पॉर्टंट न्यूज आणि इम्पॉर्टंट अपडेटबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया KPI ग्रीन एनर्जी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, KPI ग्रीन एनर्जी लिमिटेड साइन्स MOU विथ मध्य प्रदेश गव्हर्नमेंट टू डेव्हलप 1.8 गिगावॅट रिन्युएबल प्रोजेक्ट्स. तर मित्रांनो, KPI ग्रीन एनर्जी लिमिटेडने MP गव्हर्नमेंट म्हणजे मध्य प्रदेश गव्हर्नमेंटसोबत MOU म्हणजे मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला. कशासाठी? मध्य प्रदेशमध्ये 1.8 गिगावॅटचा रिन्युएबल प्रोजेक्ट्स डेव्हलप करण्यासाठी. या सर्वोटेक रिन्युएबल पॉवर सिस्टीम लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, सर्वोटेक रिन्युएबल पॉवर सिस्टीम लिमिटेड अँड CIM-SME टू इन्स्टॉल 1 lakh रूफटॉप सोलार सिस्टम्स बाय 2026. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, सर्वोटेक रिन्युएबल पॉवर सिस्टीम लिमिटेडने CIM-SME म्हणजे चेंबर ऑफ इंडियन मायक्रो, स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेससोबत पार्टनरशिप केली. कशासाठी? PM सूर्या घर मुफ्त बिजली योजनाच्या अंडर 1 लाख सोलार रूफटॉप सिस्टम्स 2026 पर्यंत इन्स्टॉल करण्यासाठी. चला आता बोलूया मुठूत फायनान्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, मुठूत फायनान्स लिमिटेड सेक्युअर RBI अप्रुव्हल फॉर 115 न्यू ब्रांचेस. तर मित्रांनो, मुठूत फायनान्स लिमिटेडला RBI कडून अप्रुव्हल म्हणजे मंजुरी मिळाली आहे. कशासाठी? 115 नवीन ब्रांचेस ओपन करण्यासाठी. चला आता बोलूया बिर्ला ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड. तर मित्रांनो, अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड लाईन अप टू ₹1.8 थाउजंड करोड कॅपेक्स फॉर केबल बिझनेस फॉरेज. तर मित्रांनो, अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड येणाऱ्या 2 वर्षामध्ये 1,800 कोटी रुपये इन्व्हेस्ट करून वायर अँड केबल बिझनेसमध्ये एंट्री करण्याचा प्लान बनवत आहे. चला आता बोलूया NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड शेअर सर्ज आफ्टर साइनिंग MOU विथ MPPGCL फॉर 20 गिगावॅट रिन्युएबल प्रोजेक्ट्स. तर मित्रांनो, NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडने MPPGCL म्हणजे मध्य प्रदेश पॉवर जनरेटिंग कंपनी लिमिटेडसोबत MOU म्हणजे मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला. कशासाठी? 20 गिगावॅटचा रिन्युएबल प्रोजेक्ट्स डेव्हलप करण्यासाठी. चला आता बोलूया मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड स्टार्ट प्रोडक्शन ॲट न्यू प्लांट इन हरियाणाज खारखोडा. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने आपल्या हरियाणाच्या खारखोडा येथल्या न्यू मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीमध्ये प्रोडक्शन स्टार्ट केलं. आणि मित्रांनो, याची ॲन्युअल प्रोडक्शन कॅपॅसिटी आहे 2,50,000 युनिट. आणि मित्रांनो, ही मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडची चौथी मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी आहे. चला आता बोलूया टाटा पॉवर कंपनी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेड साइन्स MOU टू डेव्हलप 5,000 मेगावॅट रिन्युएबल प्रोजेक्ट्स इन आसाम विथ 30,000 करोड इन्व्हेस्टमेंट. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेडने आसाम गव्हर्नमेंटसोबत MOU म्हणजे मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला. आणि या MOUच्या अंडर टाटा पॉवर कंपनी लिमिटेड येणाऱ्या 5 वर्षामध्ये आसाममध्ये 30,000 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे. कशासाठी? आसाममध्ये 5,000 मेगावॅटचे रिन्युएबल आणि क्लीन एनर्जी
प्रोजेक्ट्स आसाममध्ये डेव्हलप करण्यासाठी. चला आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड. तर मित्रांनो, रिलायन्स टू इन्व्हेस्ट 50,000 करोड रुपीज इन आसाम अक्रॉस टेक, एनर्जी अँड रिटेल सेक्टर्स. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, मुकेश अंबानीजीची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आसाममध्ये येणाऱ्या 5 वर्षामध्ये 50,000 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे. टेक्नॉलॉजी, एनर्जी, रिटेल आणि हॉस्पिटॅलिटी सेक्टर्समध्ये. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.